हॅलो गाईस, तर आज आम्ही निघालो होतो रत्नेश्वरीला एक देवीचं मंदिर आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी मंदिर कसं आहे. तर आमची गरिबीला एक बघू शकता तुम्ही कशी सुरू आहे. तर यांना म्हटलं होतं शूज घ्या, पण त्यांनी काही माझं ऐकलं नाही. म्हणे मला चप्पलमध्ये कम्फर्टेबल वाटतं. बघू शकता कसे राग राग बघताय माझ्याकडं दोघं पण. मग त्यांना म्हणताय तू बस गाडीवर, आपण हिला इथंच ठेवून जाऊया. म्हटलं तुम्ही माझ्याशिवाय जाऊच नाही शकत. मग गाडी स्टार्ट केली तर गाडी स्टार्टच नव्हती होत त्यांच्याकडं, कारण की मी नव्हते गाडीवर म्हणून तुमची गाडी काही स्टार्ट होत नाही म्हटलं. मग आम्ही निघालो. आजूबाजूला सगळीकडे डोंगर होते खूप, कारण डोंगरावर मंदिर होतं वरती. मग आम्ही मंदिरामध्ये पोचलो फायनली. मंदिर पण खूप छान होतं, बाहेरून पण छान होतं. रत्नेश्वरी मंदिर असं त्यांचं नाव होतं. मग आम्ही देवीचं दर्शन वगैरे घेतलं. तर इथं तर यांची मस्ती सुरू होती. म्हटलं पडसान तुम्ही, शांततेत चाला म्हटलं. मग आम्ही तिथून निघालो दुसऱ्या मंदिरात जाण्यासाठी. ते मंदिर थोडं खाली होतं, त्याच्यामुळं आम्ही थोडं चालत चालत गेलो थोडं समोर. मग आम्ही गाडीवरती गेलो, गाडीवर बसलो. मग आम्ही बघू शकता आजूबाजूला किती भारी व्ह्यू होता. मग आम्ही त्या मंदिरामध्ये गेलो तर मंदिर बंद होतं. मग आम्ही थोडं बाहेरच फोटोशूट वगैरे केले. मग पहिले या ब्रदरचे फोटो काढून घेतले आम्ही. मग आम्ही दोघांनी फोटो काढले. मग प्रपोज डे असल्यामुळं त्यांनी मला तिथंच प्रपोज केलं होतं. मला खूप छान वाटलं. त्यांनी माझ्या हातात रिंग घातलेली. खूप भारी मुमेंट होती ती, खूप छान होतं. मग आम्ही तिथून महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो. महादेवाचं मंदिर खूप वरती होतं, मग त्याच्यामुळं थोडं चालत जावं लागलं आम्हाला. मग यांचे पाय दुखत होते आणि एवढं वरती आल्यामुळं. मग आम्हाला तिथे येता येता थोडं रात्रच झाली होती. बघू शकता आजूबाजूला म्हणजे अंधार झालेला होता. मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं महादेवाचं. मग हे म्हणे आता मला टेन्शन आलं आहे, म्हणे आता खाली कसं जाऊ मी. म्हटलं मग हे म्हणे मी थोडं झोपतो. मग म्हटलं आम्ही जातो, म्हटलं तुम्ही झोपा येतं. मग म्हणे नाही नाही मी पण येतो. मग आता यांची शायरी बघा तुम्ही, शायरी कशी बोलता येते. तर आप हमें भूल जाओ, आप हमें भूल जाओ, हमें कोई गम नहीं, पर जिस दिन हम तुमको भूल जाएंगे समझ लेना उस दुनिया में हम नहीं. मग यांची शायरी वगैरे झाली. मग गेलो आम्ही पाणीपुरी खायला. मग भूक लागली होती, मग मस्तपैकी पाणीपुरी खाल्ली. पण पाणीपुरी एवढी काही छान नव्हती तिथलची. मग आम्ही गेलो डीमार्टमध्ये तर आम्हाला काही घ्यायचं नव्हतं, पण तरी गेलो आम्ही. ते माझे लहाने दे रे, जे ब्लॅक टी शर्टवादी तेवाले. मग आम्ही थोडं मॉलमध्ये फिरलो इकडे तिकडे. मग फोटो वगैरे काढले. मग गेलो आम्ही वडापाव खायला, कारण गरम गरम वडापाव होता. मग तिथून आम्ही घरी गेलो होतो. यांचा गाण्याचा प्रोग्राम सुरू होता, बघू शकता. हम जश्न मनाएंगे, सागर छलकाएंगे, ना होश में आएंगे, तेरे इश्क में नाचेंगे. तर गाईस, तुम्हाला यांचं गाणं कसं वाटलं आणि आपला ब्लॉग कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.